Welcome guys in Sri Academy of Science Karad. Now in today's lecture we are concerned with the next point of IUPAC nomenclature system. Now in today's lecture we are concerned with the compounds which contain a multiple bond. आतापर्यंत आपण काय बघितलं पहा, असे कंपाऊंड बघितलं, अशाच नॉमेनक्लेचर आपण केलं की ज्याच्यामध्ये फक्त काय होते, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होते. बट in today's lecture we are concerned with the compounds which containing a multiple bond. It may be carbon carbon double bond, it may be carbon carbon triple bond, it may contain two or more carbon carbon double bonds, two or more carbon carbon triple bond, it may contain the one carbon carbon double bond and two carbon carbon triple bonds. म्हणजे या ठिकाणी मिक्सिंग मधलं सगळं आपल्याला पार्ट त्या ठिकाणी बघायचं आहे. असे कंपाऊंड की ज्यामध्ये एक डबल बॉन्ड असेल, असा कंपाऊंड की ज्यामध्ये एकच ट्रिपल बॉन्ड असेल, असा कंपाऊंड की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतील, असे एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड अलॉंग विथ द टू ट्रिपल बॉन्ड किंवा एक ट्रिपल बॉन्ड अलॉंग विथ द टू डबल बॉन्ड, असे वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. याच्यावरती जेईला सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला एक कंपाऊंड दिलं जातं आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं जातं की याचं नॉमेनक्लेचर जे आहे, याचं नाव जे आहे ते काय आहे हे लिहा. ओके, नाउ लेट्स स्टार्ट दिस. First of all, note some important concepts are there. Whenever if compound contains the multiple bond, the numbering should start from that side which is near to the multiple bond. The first very important point is, तर अशा कंपाऊंड की ज्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहे, अशामध्ये नंबरिंग आपण अशा ठिकाणून चालू करायचं ज्या ठिकाणून तो मल्टिपल बॉन्ड काय असेल, जवळ असेल. पहिला काय म्हणतोय पहा, जर नंबरिंग आपल्याला द्यायचं असेल, आपण काय म्हणतो, पहिल्यांदा सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. आता मात्र आपल्याला काय बघायचं आहे, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायचे, पण त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, मल्टिपल बॉन्ड असला पाहिजे. अशी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायची. ती चेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲज युजुअल कशाची इन्फॉर्मेशन मिळते, रूट वर्डची इन्फॉर्मेशन मिळते. आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं, नंबरिंग करायचं आहे. आणि नंबरिंग करत असताना आपण कसं नंबरिंग करतोय, अशा ठिकाणी नंबरिंग करतोय, अशा साइड करून नंबरिंग करतोय ज्या ठिकाणाहून आपल्याला तो बॉन्ड काय असेल, जवळ असेल. कळतंय? म्हणजे जर राईट साइड करून डबल बॉन्ड 4 नंबरला गेला आणि लेफ्ट साइड करून तो 2 नंबरला आला, तर नंबरिंग कुठून स्टार्ट करणार, लेफ्ट पासून चालू करणार आहात. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन तुम्हाला सिलेक्ट करता आली पाहिजे. Okay, now second example, second rule, if compound containing both double bond and triple bond, then name is written as ENYN. It is very important. जर एक कंपाऊंड असा असेल की ज्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे, असा कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड पण आहे, तर अशा वेळी त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण कसं करतो, ENYN ने करतो. कसं करतो, ENYN असं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी करतो. तिसरा पॉइंट आपल्याला या ठिकाणी आपण हे सगळे एक्सप्लेन करतो एक्झाम्पल घेऊन. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, व्यवस्थितपणे फक्त कॉन्सन्ट्रेशन, प्युअर कॉन्सन्ट्रेशन घेऊन लक्ष केंद्रित करायचं आहे. इफ कंपाऊंड कंटेनिंग टू और मोर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, then use alka instead of alkyl. It is very important again guys. या ठिकाणी पहा, alka instead of alka. alka कुठल्या मुलीचं नाव नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. alka म्हणजे काय, अल्क म्हणजे रूट वर्ड. त्याला ए आपल्याला काय करायचं आहे, ऍज इट इज ठेवायचं आहे, काढायचा नाही. म्हणजे अल्कच्या ऐवजी म्हणजे मिथ किंवा आपण असं म्हणतो की ब्यूट आहे. ब्यूट म्हणजे काय आले, कार्बन किती आले, 4 आले, तर ब्यूट नाही म्हणायचं. म्हणताना काय म्हणायचं, ब्यूटा. काय म्हणायचं, ब्यूटा. हे कधी, ज्यावेळी कंपाऊंड कंटेनिंग टू और मोर, काय म्हणतोय पहा, तर असं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चर मध्ये 2 काय आहेत, डबल बॉन्ड आहेत, त्यावेळी आणि 4 कार्बन आहेत, त्यावेळी ब्यूट नाही म्हणायचं, काय म्हणायचं, ब्यूटा म्हणायचं. लक्षात घ्या, असं कंपाऊंड आहे की ज्यामध्ये 2 पेक्षा 3 काय आहेत, असं कन्सिडर करू की 3 ट्रिपल बॉन्ड आहेत, त्या ठिकाणी पण आपल्याला काय म्हणायचं, अल्काच यूज करायचा, अल्क म्हणायचं नाही. म्हणजे ब्यूट नाही, ब्यूटा, पेंट नाही, पेंटा, हेक्स नाही, हेक्सा, हेप नाही, हेप्टा, कळतंय का, ऑक्ट नाही, ऑक्टा, नोनच्या ऐवजी नोना, डेकच्या ऐवजी डेका, असं आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडरेशन करायचं आहे. ओके, वी विल सी वन बाय वन अँड स्टेप बाय स्टेप एक्झॅक्ट हाऊ दिस रूल्स कॅन अप्लाय. तर तुमच्या ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ ऐकताय त्यावेळी वही आणि पेन तुमचे घेऊन तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. ते सर्व पहिल्यांदा वहीमध्ये लिहून घ्या आणि ती वहीमध्ये लिहिलेलं जे आहे ते पुढचं लेक्चर ऐकत असताना तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. Let us consider these examples. व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थितपणे ऐकायचं आहे तुम्हाला. त्याचा तुम्हाला उपयोग 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये होणार. तर पहा, त्या ठिकाणी पहिले एक्झाम्पल घेतलंय मी, CH2 डबल बॉन्ड CH2. आता सगळेच एक्झाम्पल जर तुम्ही बघितले तर तुम्हाला काय
एक डॅश म्हणजे सिंगल बॉन्ड, दोन डॅश म्हणजे डबल बॉन्ड, तीन डॅश म्हणजे काय ट्रिपल बॉन्ड. इथं या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये किती डॅश दिसतात? दोन डॅश. डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी पहा इथं डबल बॉन्ड दिसतोय, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय. दॅट मीन्स ऑल these compounds containing the carbon carbon double bond. Now select longest continuous chain. आता आपल्याला काय करायचं आहे? लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायची आहे. आणि ही लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करत असताना त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे आहे? ना आता थोडंसं मी चेंज करतोय पहा. सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन which containing the multiple bond. It may be double bond or it may be triple bond. त्या लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन मध्ये काय असला पाहिजे? तो मल्टिपल बॉन्ड आला पाहिजे. ओके, लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी सांगा किती कार्बन आहेत बाळांनो? तुमचं आता हे माहिती आहे. एक कार्बन मीथ, दोन ईथ, तीन प्रोप, चार ब्यूट, पाच पेंट, सहा हेक्स, सात हेप, आठ ऑक, नऊ नोन, 10 आणि डे. ओके, या ठिकाणी पाच टोटल किती कार्बन आहेत? दोन कार्बन आहेत. ओके, आणि यांच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ पहिल्यांदा लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करताना किती कार्बनची होणार आहे? पहा, एक आणि दोन किंवा एक आणि दोन, दोनच कार्बनची सिलेक्ट होणार आहे. देयरफॉर रूट वर्ड इज इट. ओके, आपल्याला माहिती आहे इथच्या पुढे आपण काय जोडायचं असतं? जर सिंगल बॉन्ड असेल तर ए एन ई, जर डबल बॉन्ड असेल तर ई एन ई, ट्रिपल बॉन्ड असेल तर वाय एन ई. इथे कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. याचा अर्थ काय जोडायचं आहे आपल्याला बाळांनो? तर त्या ठिकाणी ई एन ई जोडायचा आहे. म्हणजे याला नंबर मी समजा इथून दिला 1 आणि 2 किंवा याला नंबर मी इकडून दिला 1 आणि 2. ओके, कुठून जरी नंबर दिला तरी डबल बॉन्ड कुठे येतोय? 1 आणि 2 नंबरच्या कार्बनला येतोय. कुठे येतोय? 1 आणि 2 नंबरच्या कार्बनला. जो नंबर द्यायचा असतो तो जिथून कार्बन कार्बन डबल बॉन्ड स्टार्ट झालाय तो नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. म्हणजे याचं नाव काय येतंय पहा, इथ हायफन 1 हायफन ई एन ई. याचा अर्थ काय होतो पहा, हा इथ म्हणजे दोन कार्बन आले पहा, दोन कार्बन आले. ओके, इथ ई एन ई याच्यावर काय करते? डबल बॉन्ड आहे. म्हणजे या दोन कार्बन मध्ये काय दिला मी? डबल बॉन्ड दिला. एक ज्यावेळी असतं त्यावेळी ते तुम्ही दाखवलं तरी चालतं, नाही दाखवलं तरी चालतं. म्हणजे इथ वन ई एन च्या ऐवजी सिंपली तुम्ही काय लिहू शकता? इथिन असंही लिहू शकता. आता बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड केला. कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे किती असते? 4. या ठिकाणी या कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 2. राहिले किती? 2. तेवढे काय जोडा? हायड्रोजन. ओके, या कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 2. राहिले किती? 2. इथं 2 काय जोडले? हायड्रोजन. म्हणजे हे स्ट्रक्चर काय झालं? इथिन स्ट्रक्चर तयार झालं. ओके, आता टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी पहा, लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन सांगा किती कार्बनची तयार होते? 3 कार्बनची तयार झाली. व्हेरी गुड. या ठिकाणी पहा नंबरिंग जे आहे ते आता कुठून करणार? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेफ्ट टू राईट नंबरिंग करेक्ट आहे का राईट टू लेफ्ट नंबरिंग करेक्ट आहे? पहिलाच रूल आपला काय सांगतो आपण? नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द मल्टिपल बॉन्ड. नंबरिंग अशापासून चालू करा जिकडून डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जो आहे तो जवळ असला पाहिजे. मग इकडून जर नंबरिंग मी स्टार्ट केलं तर काय येते पहा? 1, 2 आणि 3. हा डबल बॉन्ड कुठे आला बाळा? 2 आणि 3 मध्ये आला. कुठे आला? 2 आणि 3 मध्ये आला. आणि जर आपण नंबरिंग इकडून स्टार्ट केलं तर किती नंबरला येतो? 1 आणि 2 मध्ये येतो. म्हणजे जवळ कुठून आला? राईट साइड कडून आला. त्यामुळे आपल्याला जे नंबरिंग करायचं ते कुठून करणार मी? राईट साइड कडून करणार. देयरफॉर टोटल किती कार्बन आहेत पहा? 1 2 3. देयरफॉर रूट वर्ड की काय येणार आहे? प्रोप. ओके, 1 आणि 2 मध्ये मी नंबर 2 देणार का नाही? तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड स्टार्ट कुठे झाला? 1 ला. संपला कुठे? 2 ला. जिथून स्टार्ट होतोय तो नंबर आपल्याला कन्सिडर करायचा आहे. म्हणजे प्रोप 1 ई एन ई असं त्या ठिकाणी काय केलं मी? त्याचं नाव लिहिलं. 1 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. इथं मी काय म्हणू शकतो? इथं सिंपल प्रोपी. सिंपल काय म्हणू शकतो मी? प्रोपी. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगा काय येईल? चला. येस, टोटल हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देयर लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन मध्ये? करेक्ट सांगता बाळांनो. ओके, ब्यूट. काय ना? ब्यूट. कारण टोटल कार्बन किती? 1 2 3 आणि 4. आता सांगा नंबरिंग कुठून करणार? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट टू लेफ्ट और लेफ्ट टू राईट. डबल बॉन्ड कुठून जवळ आहे बाळांनो? राईट साइड कडून. करेक्ट आहे. 1 2 3 आणि 4. समजा इथून दिला असतं 1 2 3 आणि 4 मध्ये काय आला असता? डबल बॉन्ड. आणि इकडून नंबरिंग केल्यानंतर 1 आणि 2 मध्ये काय येतोय? डबल बॉन्ड येतोय. देयरफॉर तर टोटल 4 कार्बन आहेत. त्यामुळे रूट वर्ड काय आला माझा? ब्यूट आला. देयरफॉर ब्यूट 1 ई एन ई और सिंपली मी काय घेणार? ब्यूटी. किंवा हे आपण असेही लिहू शकतो 1 ब्यूटीन. तुम्हाला असंही देतात पहा 1 ब्यूटीन किंवा इथं आपण असंही म्हणू शकतो 1 प्रोपीन. इथे तुम्हाला इथिन देतात किंवा 1 इथिन देतात, कसंही देऊ शकतात. ओके, पॉईंट लक्षात आला? याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी पहा या एक्झाम्पल मध्ये परत मला काय दिसतोय? तर या ठिकाणी डबल बॉन्ड दिसतोय. नाउ नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम विच साइड? फ्रॉम द लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट और बोथ साइड करेक्ट आहे? सांगा.
यस बोथ साइड करेक्ट. कारण पहा इथून नंबरिंग दिलं 1 2 3 4 2 आणि 3 मध्ये काय आला डबल बॉन्ड. इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 2 आणि 3 मध्ये परत काय बाळानो डबल बॉन्ड आहे. दॅट मीन्स बोथ साइड नंबरिंग इज करेक्ट. 1 2 3 आणि 4. आता मला सांगा या ठिकाणी 4 वरून तुम्हाला काय आला काय रूट वर्ड काय आला. कोणता रूट वर्ड आला ब्यूट आला. कोणता रूट वर्ड आला ब्यूट आला. आता या ठिकाणी डबल बॉन्ड कुणामध्ये आहे रे बाळानो 2 आणि 3 मध्ये. 2 नंबरच्या कार्बन आणि 3 नंबरच्या कार्बन मध्ये काय दिसतोय तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय. सुरुवात कुठून झाली डबल बॉन्डची 2 नंबरच्या कार्बन पासून. मग तिथे लिहिताना काय लिहिणार मी ब्यूट 2 EN लिहिणार का ब्यूट 3 EN लिहिणार. ब्यूट 2 EN लिहिणार. त्यामुळे या ठिकाणी काय लिहिलं पहा ब्यूट 2 ENE. इथं मात्र फक्त मी ब्यूटीन लिहू शकत नाही. इथं मात्र फक्त मी ब्यूटीन लिहू शकत नाही. ब्यूट 2 ENE म्हणा किंवा या ठिकाणी तुम्हाला असे देतात 2 ब्यूटीन. तुम्हाला कसे देतात 2 ब्यूटीन असे तुम्ही लिहू शकता. बट दिस इज अ मोर प्रिसाइज पॉइंट. ओके हा तसे सांगा. नाउ टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. ओके नंबर 5 या ठिकाणी काय केलं बघा आपण CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH3. ओके या ठिकाणी पहा परत कोण आहे डबल बॉन्ड आहे. आता या ठिकाणी सांगा टोटल लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बन झाली बाळानो. यस करेक्ट सांगताय किती कार्बन झाली 5 कार्बन झाली. नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राइट और राइट टू लेफ्ट. जवळ कुठे येणार सांगा लेफ्ट टू राइट. व्हेरी गुड. 1 2 3 4 and 5. कारण पहा इकडून जर नंबरिंग केलं 1 2 3 ला 3 आणि 4 मध्ये. इकडून केलं नंतर 2 आणि 3 मध्ये. त्यामुळे इकडून नंबरिंग करेक्ट आहे. देयरफॉर नेम ऑफ द स्ट्रक्चर इज 5 कार्बन साठी रूट वर्ड काय आला आपला पेन. रूट वर्ड काय आला आपला पेंट आला. आणि त्याच्या पुढे काय करणार आपण 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. सुरुवात कुठून झाली 2 पासून. देयरफॉर पेंट 2 ENE. पहा डबल बॉन्ड आहे म्हणून आपण काय जोडतोय ENE. याच्या आधी आपण काय जोडलं होतं ANE जोडलं होतं सगळीकडे. ओके पुढे now the next point here it is the again next example which containing 6 carbon atoms. Now numbering should start from left to right, right to left or both side correct. Yes both side correct. Okay both side correct. मी कुठे नंबरिंग केलं 1 2 3 4 5 आणि 6. सांगा या ठिकाणी पहा हेग्स. ओके 6 कार्बन साठी हेग्स. त्यानंतर काय आहे सांगा 3 आणि 4 मध्ये डबल बॉन्ड आहे. मी पहिल्यांदा काय लिहिणार इथं 3. सुरुवात कुठून झाली 3 पासून हेक्स 3 EN. दिस इज द स्ट्रक्चर. ओके पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. Now let us consider some examples here. Here it is the number 7. या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिसतंय तर याच्या आधी आपण आता पर्यंत जे एक्झाम्पल बघितली म्हणजे 6 पर्यंत पहिली 6 एक्झाम्पल बघितली त्यामध्ये सबस्टिट्यूट नव्हता. फक्त काय होतं इंजिन होतं. इंजिनच पळत होतं लक्षात घ्या. आता काय आपल्याला डब्बे बघायचे कळतंय का. बाळ समजून घ्या आपल्याला काय करायचं रेल्वे गाडी तयार करायची. ह्याच्या आधी 6 फक्त काय होती इंजिन होती नुसतीच पळत होती कळतंय का. सोपं होतं. पण आता तसं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे डब्बा आणायचा त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. सेम या ठिकाणी पहा तर पहिल्यांदा लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल बट इट कंटेनिंग द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कारण सगळीकडे काय दिसतात मला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतात. ओके पहा या ठिकाणी आपण कन्सिडर केलं 1 2 3 4 5 1 2 3 4 5. कसं जर केलं तर लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बन तयार होते 5 कार्बन होते. हे तुम्हाला आता माहिती आहे. तुम्हाला हे येतंय. मी या ठिकाणी याला काय केला बॉक्स केला आणि बॉक्स केला. बॉक्सच्या बाहेर जे आहे त्याला काय म्हणतो बाळा आपण डब्बा. ओके कोणता डब्बा आहे तर सांगा CH3 आहे. ओके नाव काय त्याचं सागर पवार सर. नाव काय त्याचं यस मिथाइल ग्रुप. कोणता मिथाइल ग्रुप कळतंय का. तर या ठिकाणी पहा टोटल कार्बन किती आहे यस 5 कार्बन. किती कार्बन आहेत 5. आता प्रश्न राहतो की 5 कार्बन मिळाले आपलं हे तर काय नो डाऊट. या ठिकाणी मला पेंट तर कळालेलंच आहे. ओके पेंट कळालेलं आहे. आता फक्त नंबरिंग आपल्याला बघायचं आहे. आता ह्याच्या आधी आपण काय केलं पहा नंबरिंग करताना कुणाचा विचार केला सबस्टिट्यूएंटचा विचार करत होतो. कारण त्या ठिकाणी मल्टिपल बॉन्ड होता का. आपण काय सांगितलं पहा सगळ्यात पहिल्यांदा कुणाचा विचार करायचा नंबरिंग मध्ये फंक्शनल ग्रुपचा. तो नसेल तर कुणाचा विचार करायचा मल्टिपल बॉन्डचा. तो नसेल तर कुणाचा विचार करायचा अल्काइल ग्रुपचा. पण आता मात्र या कंपाऊंड मध्ये काय दिसतोय मला फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला सांगितलंय का अजून नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काय म्हणायचं फंक्शनल ग्रुप नाही. या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे का नाही. इथं काय दिसतं आपल्याला मल्टिपल बॉन्ड म्हणजेच कोण आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे विचार तुम्हाला अल्काइल ग्रुपचा करायचा का मल्टिपल बॉन्डचा करायचा आहे मल्टिपल बॉन्डचा करायचा आहे. मल्टिपल बॉन्ड ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी नंबरिंग आपलं करेक्ट असणार आहे. आता थोडंसं विचार केला आपण जर लेफ्ट टू राईट नंबरिंग केलं तर मला काय दिसतंय पहा 1 2 3 4 आणि 5. तर 4 नंबर कुठला ग्रुप येतोय मिथाइल ग्रुप. ओके तर ते अल्केन असतं तर मल्टिपल बॉन्ड नसता तर आपण नंबरिंग कुठून केलं असतं बघा इकडून केलं असतं कळतंय.
काय म्हणतो लक्षात येते? इथून काय नंबरिंग केलं तर हा डबल बॉन्ड पहा 2 आणि 3 मध्ये येतोय. जर इकडून नंबरिंग केलं असतं तर 1 2 3 आणि 4 हा कुठे गेला असता? 3 आणि 4 मध्ये. हा ग्रुप 2 नंबरला आला असता, परंतु मल्टिपल बॉन्ड किती नंबरला गेला असता? 3 नंबरला गेला असता. आपल्याला विचार कोणाचा करायचा? पहिल्यांदा मल्टिपल बॉन्डचा विचार करायचा. देअरफॉर लेफ्ट टू राईट नंबरिंग जे आहे ते काय आहे? करेक्ट आहे. मग या ठिकाणी पहा काय आहे? पेन. ओके, आता डबल बॉन्ड कुठे स्टार्ट झाला बघा? 2 ला स्टार्ट झाला, 2 आणि 3 मध्ये. त्यामुळे इथे पेन नंतर मी काय लिहिणार? टू ईएनई, पेन टू ईएनई. आता फक्त एवढंच आहे का? फक्त इंजिन सुद्धा पळतंय का? नाही. तर त्याला काय जोडलाय आपण? एक डब्बा जोडलाय. तो डब्बा किती नंबरच्या कार्बनला आहे? 4 नंबरच्या कार्बनला आहे. कोणता आहे तो? मिथाइल. देअरफॉर इथे मी काय लिहिलं? 4 मिथाइल. ओके, काय लिहिलं आपण? 4 मिथाइल. हे झालं इंजिन, हा झाला डब्बा. हे झालं इंजिन, हा झाला डब्बा. जोडतो कशाला आपण? इंजिन कुठं असतं? पुढं. आणि त्या पाठीमागे कोण असतात? डब्बे. डब्बे इंजिनला ओढतात का? नाही ना, इंजिन डब्याला ओढतो. मग पुढे कोण लिहायचं आपल्याला? तर इंजिन लिहायचं. म्हणजे इथं पहा 4 मिथाइल आणि याच्या पुढे कोण लिहायचं? तर हे लिहायचं पेंट टू ईएनई. and this is the correct name for this structure. okay, 4 मिथाइल पेंट टू ईएनई अशा पद्धतीने याचं नाव येणार आहे. ओके, then towards the next example. या ठिकाणी पहा total how many carbon atoms are there? How many carbon atoms are there totally? Yes, correct. How many total carbon atoms are there in longest continuous chain? 6 carbon atoms. किती कार्बन येतात? 6 carbon atoms. ओके, पहा या ठिकाणी तुम्हाला हे जमतंय, तुम्हाला ते माहिती आहे. तर माहिती नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ जे आहे ते परत एकदा जावा, परत एकदा पहा. तर या ठिकाणी पहा आपल्याला ते स्ट्रक्चर बघायला मिळालं. आता याच्यामध्ये परत कोण आहे? मल्टिपल बॉन्ड आहे. ओके, लेफ्ट टू राईट पहिल्यांदा नंबरिंग देऊन बघा, नंतर राईट टू लेफ्ट नंबरिंग देऊन बघा. मग लेफ्ट टू राईट नंबरिंगला जायचं, राईट टू लेफ्ट यायचं का? बोथ साइड करेक्ट आहे बघा. बोथ साइड करेक्ट असं आपल्याला वाटतं, पण कधी जर हे नसतं तर, ओके, तर हे नसतं तर काय झालं असतं? बोथ साइड करेक्ट आहे. बट आता हा डबल बॉन्ड कुठे आला? डाव्या साइड कडून उजव्या साइडला गेलो तरी सुद्धा इक्विडिस्टन्स वरतीच आहे. हा 1 2 3 आणि 4, 3 आणि 4 मध्ये येतो. एकूण नंबरिंग केलं तर 1 2 3 आणि 4, 3 आणि 4 लाच आहे. म्हणजे हा ग्रुप तुम्ही लेफ्ट टू राईट जावा किंवा राईट टू लेफ्ट या, कसं आहे? इक्विडिस्टन्स वरती आहे, सारख्याच अंतरावरती आहे. मग तुम्ही कोणाचा विचार करायचा? इथं तुम्हाला आयडेंटिफाय होत नाही, मग तुम्हाला विचार कोणाचा करायचा आहे? अल्काइल ग्रुपचा विचार करायचा आहे. मग अल्काइल ग्रुप जवळ कुठं नाही सांगा आता? लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट? yes, left to right. Therefore numbering should start from the left to right. 1 2 3 4 5 and 6. okay, correct आहे. 6 कार्बन साठी आपल्याला काय कोऑर्डिनेट सांगा? इंजिन सांगा पहिल्यांदा. 6 कार्बन आहे, 6 नंबर येतात हेक्स. ओके, डबल बॉन्ड 3 आणि 4 मध्ये 3 ईएनई. दिस इंजिन. हाऊ मेनी डबे आर देयर? 1 डब्बा. किती नंबरला आहे? 2. 2 मिथाइल. कोण आहे तो? 2 मिथाइल. Therefore name of this structure is 2 methyl hex 3 2 methyl hex 3ane. This is the correct nomenclature of this structure. Okay, now turn towards the next example. Here it is longest continuous chain. First of all select longest continuous chain. 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3. कसं जरी केलं तर तुम्हाला मॅक्सिमम किती कार्बनची चेन दिसते? 5 कार्बनची चेन दिसते का? ओके, नाउ numbering should start from लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. पहिल्यांदा कोणाचा विचार करणार तुम्ही? यांचा विचार करणार? यस और नो? नाही करायचा. कोणाचा विचार करायचा? फंक्शनल ग्रुप आहे का? नाही. कोणाचा विचार करायचा? मल्टिपल बॉन्ड आहे का? तो आहे. कुठं आहे? इथे दिसतोय. म्हणजे नंबरिंग करताना हा कुठून जवळ आहे याचा विचार करायचा. हे कुठे याचा विचार करायचा नाही. म्हणजे नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. इट इज लेफ्ट टू राईट. ओके, 1 2 3 4 5. ओके, काय आहे पहा? 1 2 3 4 5. देअरफॉर या ठिकाणी 5 आले. 5 म्हणजे रूट वर्ड काय आला माझा? पेन. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे. देअरफॉर 2 ईएनई. दिस इंजिन. 4 नंबरला काय आहे? 2 मिथाइल ग्रुप. देअरफॉर 4,4 डायमिथाइल. 4,4 डायमिथाइल. व्हेरी व्हेरी सिंपल. ओके, या 4,4 डायमिथाइललाच पुढे पुढे काय जोडायचं आपल्याला? पेंट टू ईएनई. काय जोडायचं आहे? पेंट टू ईएनई जोडायचा आहे. and this is the correct nomenclature of this structure. एवढं सिंपल आहे पहा. तुम्ही थोडासा प्रयत्न केला, थोडंसं व्यवस्थित बघितलं तरी अतिशय सोपं आहे. ओके, turn towards the next example. Here it is. Okay, select longest continuous chain. किती कार्बन होते पहा? yes, correct, 6 carbon atoms. very good boys. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करताय. 6 कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन झाली. नाव मल्टिपल बॉन्ड इक्विडिस्टन्स वरती दिसतोय, बरोबर ना? अरे
अरे माझ्याकडे बघू नका, इथं बघा इक्विडिस्टन्स वर दिसतोय ना. यस करेक्ट आहे, इक्विडिस्टन्स वरती आहे तो. लेफ्ट टू राईट गेला काय, राईट टू लेफ्ट आला काय, तो कुठे आहे, इक्विडिस्टन्स वरती आहे. आता कुणाचा विचार करणार मग, इक्विडिस्टन्स वरती असेल तर याचा नाही विचार करायचा. विचार कुणाचा करायचा, अल्काइल ग्रुपचा. अरे बाळांनो किती सुंदर एक्झाम्पल आहे पहा. अल्काइल ग्रुप सुद्धा कसे इक्विडिस्टन्स वरती आहे. दॅट मीन्स नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द बोथ साइड. कळतंय का, बोथ साइड नंबरिंग करेक्ट आहे. कारण पहा 1 2 3 तीन आहे मिथाइल ग्रुप, 4 आहे मिथाइल ग्रुप. इकडून नंबरिंग स्टार्ट केलं, 3 आहे मिथाइल ग्रुप, 4 आहे मिथाइल ग्रुप. म्हणजे कसं जरी गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसतंय, तर अल्काइल ग्रुप पण कसे आहेत, इक्विडिस्टन्स वरती आहेत. डबल बॉन्ड पण कसं आहे, इक्विडिस्टन्स वरती आहे. देअरफॉर बोथ साइड नंबरिंग इज करेक्ट. वी कॅन राइट हियर 1 2 3 4 5 6. 6 साठी आपल्याला काय मिळालं, हेक्स. नाव डबल बॉन्ड 3 आणि 4 मध्ये, देअरफॉर 3 ene हेक्स 3 ene. 3 आणि 4 मध्ये काय दिसतोय तुम्हाला, दोन मिथाइल ग्रुप आहेत. ओके, देअरफॉर 3,4 डायमिथाइल. 3,4 डायमिथाइल. हा काय झाला, डब्बा. डब्याला काय जोडा, इंजिन जोडा. वी कॅन गेट हियर द हेक्स 3 ene. हेक्स 3 ene. This is the correct nomenclature. Okay. Turn towards the next example. Here it is. Again, it is very या एक्झाम्पल मध्ये या एक्झाम्पल मध्ये फरक काय आहे पहा. या एक्झाम्पल आणि या एक्झाम्पल मध्ये फरक काय आहे. इथेही कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठे आहे, 3 आणि 4 मध्ये. इक्विडिस्टन्स वरती आहे. कुठे आहे तुम्हाला, इक्विडिस्टन्स वरती. दोन अल्काइल ग्रुप दिसत आहेत. एक अल्काइल ग्रुप कोणता आहे, ओके दिस इज द, ओके वरचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल पहा कसं एक्झाम्पल आहे. अतिशय ब्युटी ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट. ओके, या ठिकाणी ब्युटी काय आहे पहा क्वेश्चनची, तुम्हाला विचार कोणाचा करायचा आहे. तर या ठिकाणी डबल बॉन्ड इक्विडिस्टन्स वरती आहे, दोन अल्काइल ग्रुप इक्विडिस्टन्स वरती आहे. त्यामुळे आपण काय करतो, पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही काही 10 नंबरचं एक्झाम्पल होतं त्या ठिकाणी तुम्ही चूक केलेली आहे पहा. तर दोन्ही ग्रुप इक्विडिस्टन्स वर दिसतात. तुम्ही काय केलं, नंबरिंग जे आहे ते कुठूनही केलं. पण जर डबल बॉन्ड किंवा जर मल्टिपल बॉन्ड पण इक्विडिस्टन्स वरती आहे, अल्काइल ग्रुप पण इक्विडिस्टन्स वरती असतील तर, आणि जर दोन अल्काइल ग्रुप वेगवेगळे असतील, काय म्हणतोय पहा, दोन अल्काइल ग्रुप वेगवेगळे, म्हणजे या ठिकाणी पहा डबल बॉन्ड जो आहे तो 3 आणि 4 मध्ये लेफ्ट टू राईट जावा किंवा राईट टू लेफ्ट या. मिथाइल ग्रुप आणि इथाइल ग्रुप या ठिकाणी मात्र हे दोन ग्रुप जे आहेत ते वेगवेगळे आहेत. अशा वेळी जो अल्फाबेटिकली फर्स्ट येतो त्या ठिकाणाहून नंबरिंग आपल्याला स्टार्ट करायचं आहे. म्हणजे मिथाइल मध्ये एम आहे आणि इथाइल मध्ये काय आहे बाळांनो, ई आहे. ई पहिल्यांदा का एम पहिल्यांदा, मला वाटतं एबीसीडी आपल्याला येते चांगली. काय ए बी सी डी ई, पहिल्यांदा कोणाला ई, नंतर पुढे जाऊन कोणता येणार आहे, यम येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा ई येतं. त्यामुळे नंबरिंग मध्ये विचार करताना कोणाचा विचार करणार आहे, इथाइल ग्रुपचा विचार करायचा आहे. देअरफॉर नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम राइट साइड 1 2 3 4 5 and 6. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आता सांगितलं जर काल नसेल तर डबल थोडंसं रिवाइज करा आणि परत एकदा ऐका, तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल. तर पहा इथं कोण आहे, 6 कार्बन आले. परत रूट वर्ड काय मिळाला मला, हेक्स 3 ene मिळाला ना. 3 नंबरला कोणता ग्रुप आहे, इथाइल ग्रुप आहे. 4 नंबरला कोणता ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. आणि 3 इथाइल 4 मिथाइल, आणि त्याच्या पुढे फक्त जोडायचं काय, हेक्स जोडायचं आहे. हेक्स 3 ene, हेक्स 3 ene. A very important and beautiful example is there. Okay, now next example here is a very simple example. लॉन्गेस्ट कंटिन्यूचे किती कार्बन होते, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7. लॉन्गेस्ट कंटिन्यूचे किती कार्बन तयार होते, किती कार्बन तयार होते बाळांनो, करेक्ट सांगताय 7 कार्बन तयार होते. किती कार्बन तयार होते, 7 कार्बन. नंबरिंग शुड स्टार्ट, अ व्हेरी इम्पॉर्टंट. पहा राईट टू लेफ्ट आलो, डबल बॉन्ड कितीला गेला, 4 ला गेला. लेफ्ट टू राईट गेलो, डबल बॉन्ड कितीला येतोय, 3 ला येतोय. मिथाइल ग्रुपचा विचार करायचा आहे का, अजिबात नाही. डबल बॉन्डचा विचार करायचा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 5 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. देअरफॉर नेम ऑफ द स्ट्रक्चर इज 5 मिथाइल. 7 कार्बन आहे. रूट वर्ड हेप्ट, आफ्टर दैट 3 ene, हेप्ट 3 ene. व्हेरी इम्पॉर्टंट and very simple. Now consider examples which containing the triple bond. ओके, आता आपण एक्झाम्पल किती बघितले, 12 एक्झाम्पल बघितली कशासाठी, डबल बॉन्ड साठी. आता एक्झाम्पल आपण कशासाठी बघतोय, ट्रिपल बॉन्ड साठी. व्हॉट इज द डिफरन्स, डिफरन्स एकच आहे. ई एन ई च्या ऐवजी आता वाय एन ई तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे याच्या आधी आपण काय लिहिलं पहा, ई एन ई, आता काय लिहायचं आहे, वाय एन ई. म्हणजे ई आणि वाय एवढ्यामध्ये फक्त फरक आहे. कळते काय म्हणतो, अदरवाइज आता जे आपण सांगितलं
ते सर्व सर्व कसं आहे एकसारखं आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघू आपण पहा या कार्बन मध्ये काय या स्ट्रक्चरमध्ये काय दिसतंय पहा या दोन कार्बन मध्ये काय दिसतोय ट्रिपल बॉन्ड दिसतोय दोन कार्बन आहेत देअरफॉर रूट वर्ड काय आला सांगा इथ आला. ओके नंबर 1 इथं 2 इथं 1 इथं 2 इथं सिंपल काय लिहितो आपण इथ 1 YNE और सिंपली मी काय लिहिणार इथं इथाइन काय लिहिणार इथं इथाइन यालाच आपण काय म्हणतो असिटिलीन असंही म्हणतो. हे त्याचं ट्रेड नाव आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही याला आणि जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही इथाइन किंवा इथ 1 वाईन सांगत नाही तुम्ही काय सांगता ॲसिटिलीन द्या. काय सांगता ॲसिटिलीन द्या. कळतंय काय म्हणतोय तर हे त्याचं ट्रेड नाव आहे. ओके टर्न टू द नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी पहा CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता इकडून जर नंबरिंग केलं तर कुठं आलं 1 2 3 2 आणि 3 मध्ये आलं. इकडून नंबरिंग केलं तर 1 आणि 2 मध्ये येतोय. त्यामुळे करेक्ट नंबरिंग कुठून असणार आहे राईट टू लेफ्ट असणार आहे. 1 2 3 1 2 3 3 कार्बन आहेत. रूट वर्ड काय आला प्रोप 1 आणि 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड दिसतोय 1 YNE और सिंपली 1 प्रोपाइन किंवा सिंपली आपण त्याला काय म्हणतो प्रोपाइन असेही म्हणतो. कळतंय का. इथं आपण अजून एक काय म्हणू शकतो 1 इथाइन असेही म्हणू शकतो. वेगवेगळी त्या ठिकाणी नाव आहेत. एक नंबर दाखवला तरी चालतो नाही दाखवला तरी चालतो. नाउ इट इज अगेन व्हेरी सिंपल एक्झाम्पल. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे होते सांगा 4 कार्बनचे होते. आता नंबरिंग बोथ साइड करेक्ट असेल का लेफ्ट टू राइट राइट टू लेफ्ट असेल सांगा बोथ साइड करेक्ट आहे कारण ट्रिपल बॉन्ड जो आहे तो इक्विडिस्टन्स मध्ये 1 2 3 4 2 आणि 3 मध्ये 1 2 3 4 2 आणि 3 मध्येच आहे. कुठूनही नंबरिंग करा काय प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 रूट वर्ड काय येणार ब्यूट. ओके रूट वर्ड काय येणार ब्यूट. 2 आणि 3 मध्ये काय दिसतोय तुम्हाला ट्रिपल बॉन्ड देअरफॉर ब्यूट 2 YNE काय दिसतंय ब्यूट 2 YNE. हे त्याचं नाव आहे किंवा हेच आपण असं लिहू शकतो. तुम्हाला असंही देतात 2 ब्यूटाइन. कसं देतात हे 2 ब्यूटाइन असंही त्या ठिकाणी देतात. तर पहा या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तर दिसतोय आपल्याला कुठल्या एखादा ग्रुप नाहीये. सांगा कुठून नंबरिंग स्टार्ट करणार लेफ्ट टू राइट राइट टू लेफ्ट लेफ्ट टू राइट. ओके इट इज नंबर टोटल लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन पहा 1 2 3 4 आणि 5. देअरफॉर रूट वर्ड इज पेंट 2 आणि 3 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे देअरफॉर पेंट 2 YNE. ओके करेक्ट आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात येते. थोडंसं फास्ट घेतोय कारण डबल बॉन्ड आपण बघितलेला आहे. ओके तिथं पहा याच्यामध्ये नंबरिंग टू स्टार्ट फ्रॉम मिथाइल ग्रुपचा विचार करणार का ट्रिपल बॉन्डचा विचार करणार सांगा कोणाचा विचार करणार मिथाइल ग्रुप का ट्रिपल बॉन्ड कोणाचा विचार करतो मिथाइल ग्रुपचा विचार करतो का आपण नाही ना. सगळ्यात पहिला विचार कोणाचा करतो फंक्शनल ग्रुपचा. तो नसेल तर कोणाचा विचार करणार मल्टिपल बॉन्डचा. तो नसेल तर कोणाचा विचार करतोय आपण अल्काइल ग्रुपचा. इथं मल्टिपल बॉन्ड आहे की नाही ट्रिपल बॉन्ड आहे ना कोणाचा विचार करणार ट्रिपल बॉन्डचा विचार करायचा पहिल्यांदा मिथाइलचा नाही विचार करायचा. देअरफॉर द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बनचे आहे पहा 1 2 3 4 5 कार्बनचे आहे. पण नंबरिंग कुठून करणार राइट टू लेफ्ट 1 2 3 4 आणि 5. त्या ठिकाणी काय आला पहा 5 कार्बन आहेत. रूट वर्ड काय आला पेंट 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये स्टार्ट 1 मध्ये आला आहे. देअरफॉर पेंट 1 YNE और सिंपली पेंटाइन तुम्ही लिहू शकता. पण नाव पूर्ण आहे का नाही ते झालं इंजिन पण एक डब्बा आहे. कोण डब्बा आहे मिथाइल ग्रुपचा डब्बा आहे. देअरफॉर वी कॅन ठीक आहे 4 मिथाइल पेंट 1 YNE पेंट 1 YNE or simply we can write here 4 methyl pentane 4 methyl pentane तुम्ही असंही त्या ठिकाणी लिहू शकता. ओके नेक्स्ट एक्झाम्पल पहा CH3 CH2C ट्रिपल बॉन्ड CH2 CH3 याचा विचार करता आपल्याला काय मिळेल पहा नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राइट और राइट टू लेफ्ट और बोथ साइड करेक्ट आहे. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन किती कार्बन झाले पहा 6 कार्बन झाले. देअरफॉर 1 2 3 4 5 आणि 6. देअरफॉर रूट वर्ड इज हेक्स 3 आणि 4 मध्ये काय दिसतोय ट्रिपल बॉन्ड. देअरफॉर 3 YNE. दिस इज द हेक्स 3 YNE. These are the various examples which containing the double bond and triple bond. ओके कळतंय का डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असल्यानंतर काय केलं आपण थोडंसं समजून घ्या. तुम्ही हायफन किंवा कॉमा विसरताय असं मला थोडं जे फीडबॅक देतात त्यांच्याकडून असं लक्षात येतंय की हायफन आणि कॉमा त्या ठिकाणी तुम्ही विसरताय. थोडंसं पहा की आपण लॉकडाऊनच्या धर्तीवरती आपण हे सगळं करतोय. स्टुडंट्स हु आर इंटरेस्टेड टू गेट ऍडमिशन इन श्रेय अकॅडमी ऑफ सायन्स कराड तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपण चालू केलेले आहेत आणि मॅक्झिमम मुलांनी या ठिकाणी आपण फक्त 60च जागा या ठिकाणी घेतोय. 60च्या पुढे आपण विद्यार्थी घेणार नाही. तर या ठिकाणी
मॅक्झिमम तुम्हाला जर आवडलं असतील लेक्चर तर तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून तो आपला ऍडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करावा. In next segment, we are concerned with what will happen when compound containing the two or more carbon double bond. एकाच कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रिपल बॉन्ड असेल तर काय, all these are concerned in the next lecture. ओके, त्याच्या आधी हे तुम्हाला व्यवस्थितपणे येणं अतिशय गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा.